नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळा विशेष काजू मिल्कशेक कसा बनवायचा तो बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता इतका जास्त उन्हाळा आला आहे ना, तर असे जर रोज थंडगार पदार्थ शरीराला भेटले ना तर अजून ते खूप चांगलेच वाटतात. तर मार्केटमध्ये बाहेर गेल्याच्या नंतर रोज कोण कोण काजू शेक किंवा मिल्क शेक, बदाम शेक पिते मला नक्की कमेंट करून सांगा. जर बाहेर पित असाल ना तर असं हे तुम्ही घरच्या घरी एक वेळेस नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता काजू शेक बनवण्यासाठी इथे आपण 2 कप दूध घेतलं आहे. तुम्ही इथे कोणतंही दूध घेऊ शकता, म्हणजे दूध तापवून त्यावरची साय काढून घेतलेलं दूध असेल तर ते सुद्धा चालतं. म्हशीचं दूध घ्या किंवा गाईचं दूध घ्या, तुमच्याकडे जे दूध अवेलेबल आहे ना ते दूध तुम्ही घेऊ शकता. इथे मी 2 कप दूध घेतलं आहे. 2 कप दुधासाठी इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे. तर इथे आपण व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. कस्टर्ड पावडर आपल्याला कंपनीचेच वापरायचे आहे, लूजवाले कस्टर्ड पावडर वापरायचे नाहीत. आता इथे बघा मी 50 ग्राम काजू जे आहेत ना ते 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. काजूसुद्धा आपले छान असे भिजले आहेत. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर काजू जे आहेत ना ते तुम्ही अर्धा तास गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता, त्यामुळे ते पटकन भिजले जातात. आता इथे आपण पाव वाटी साखर घेतली आहे. साखरेचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण तयारी करूयात. तर इथे मी आपण जे कस्टर्ड पावडर घेतलं होतं ना त्यामध्ये नॉर्मल दूध टाकायचं आणि हे कस्टर्ड पावडर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हा तुम्ही कस्टर्ड पावडर चांगली मिक्स करणार आहेत ना तर त्यामध्ये आपल्याला थंडच दूध टाकायचं आहे, गरम दुधाचा वापर करायचा नाही. जर तुम्ही कस्टर्ड पावडरमध्ये ना गरम दूध टाकलं तर त्याच्या गुठळ्यासुद्धा होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला थंड दूधच टाकायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता कस्टर्डचं दूध आहे ना हे आपण बाजूला ठेवूयात आणि अजून दुसरी तयारी करून घेऊयात. आता इथे मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि आपण जे काजू भिजत ठेवले होते ना त्याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे. तर अर्धे काजू मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि बाकीचे जे काजू आहेत ना गार्निशिंगसाठी आपण बाजूला ठेवूयात. आता बघा हे जे काजू आहेत ना ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी अगदी 2 ते 3 चमचे यामध्ये दूध टाकलं आणि याची आपण थोडीशी प्युरी करून घेऊया. तर अगदी जास्तसुद्धा आपल्याला बारीक वाटायचं नाही. जर काजूचे थोडेसे चंक्स जरी राहिले तरी काही हरकत नाही, कारण काजू शेक पीत असताना दाताखाली आले तर अजून खूप छान लागतो काजू मिल्कशेक. इथे आपण प्युरीसुद्धा वाटून तयार केली. चला तर मग आता काजू शेक बनवायला घेऊयात. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये हे 2 कप दूध टाकून घेऊयात. आता हे दूध जे आहे ना ते मोठ्या आचेवर आपल्याला चांगली याला उकळी काढून घ्यायची आहे. इथे मी दूध सुरुवातीला तापवलं आणि त्यावरची थंड झाल्यानंतर त्यावरची साय असते ती काढून घेतली आणि इथे त्या दुधाचा वापर केला आहे. तुमच्याकडे जे दूध अवेलेबल आहे ते दूध तुम्ही वापरू शकता. आता बघा दुधाला मोठ्या गॅसवर चांगली उकळी काढून घ्यायची. जर तुम्ही फुल फॅट असलेलं दूध वापरत असाल तर त्याला जास्त वेळ आटवायची गरज नाही. आता दुधाला चांगली उकळी आली की कडेने जी साय आली आहे ना ते खरडून आपल्याला मध्येच घ्यायची आहे. एकदम हाय फ्लेमवर याला चांगली उकळी काढून घ्यायची. तर एक 3 ते 4 मिनिट हे दूध आपण चांगलं मस्त असं शिजवून घेऊयात. आणि इथे बघा आपल्या दुधाला छान अशी सायसुद्धा आली आणि दूधसुद्धा आपलं चांगलं शिजत आहे. आता यामध्ये आपण काजूची पावडर केली होती ना ती टाकून घेऊयात. तर काजूची पेस्ट टाकून घ्यायची.
काजूची पेस्ट टाकण्या अगोदर इथे मी यामध्ये साखर टाकली होती, पण साखर टाकलेला व्हिडिओ जो आहे तो स्किप झाला आहे. तर साखरेचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर टाकली, चांगलं मिक्स करून घेतलं, त्यानंतर काजूची पेस्ट टाकून घेतली आणि काजूची पेस्ट टाकल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे. हाय फ्लेमवर याला चांगली उकळी काढून घेऊयात. तर याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे, तळाला आपल्याला हे चिटकू द्यायचं नाही. आता या स्टेजला यामध्ये आपण हे कस्टर्डचं दूध टाकून घेऊयात. तर कस्टर्डचं दूध टाकत असताना सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर असतं, तर ते तळाला जाऊन खाली चिटकलं जातं. म्हणून कस्टर्डचं दूध टाकत असताना हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मगच दुधामध्ये टाकून घ्यायचं. आता बघा, कस्टर्डचं दूध टाकलं की आपल्याला हे फटाफट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मी मध्यम केली आणि हे कस्टर्डचं दूध टाकल्याच्या नंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. तर बघा, कस्टर्डचं दूध टाकलं की हे याला थोडासा दाटसरपणा येतो. अगदी आपण बाजारामध्ये जसं काजू शेक, बदाम शेक पितो ना, तसा याला दाटसरपणा येतो. आता बघा, हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि हलकीशी याला उकळी आली आहे. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे ठेवायचं आहे. आता जरी तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल ना, जसजसं थंड होईल ना तसतसं याला दाटसरपणा येतो. आता आपण या स्टेजला गॅस बंद करून घेऊयात आणि हे जे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे आपल्याला रूम टेम्परेचरवर आणायचं आहे. रूम टेम्परेचरवर आल्याच्या नंतर हे आपण फ्रीजला सेट करायला ठेवूयात. तर म्हणजे जे थंडगार काजू शेक आहे ना ते प्यायला खूप छान लागतो. याला पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि नंतर आपण हे 2 ते 3 तासासाठी फ्रीजला ठेवूयात. आता बघा, हे आपण पूर्णपणे थंड केलं. आता इथे जो काजू शेक आहे ना तो थोडासा दाटसर झालेला आहे, कारण मला पर्सनली थोडासा हा दाटसरच आवडतो. जर तुम्हाला एवढं दाटसर आवडत नसेल ना तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं 3 ते 4 चमचे दूध टाकून याला पातळ करू शकता. आता हे जे काजू शेक आहे ना ते आपण ग्लासमध्ये सर्व करूयात. आणि बघा, हा काजू शेक आपला तयार झाला आहे. आता आपण जे मगाशी काजू ठेवले होते ना ते थोडेसे त्याचे बारीक काप करून घेतले आणि यावर डेकोरेशनसाठी हे काजूचे काप टाकून घेऊयात. तुम्ही हवं तर तुमच्याकडे पिस्ते असतील, बदाम असतील, काजू असतील तर ते सुद्धा गार्निशिंगसाठी टाकू शकता. आणि इथे बघा, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा आपला काजू शेक बनवून तयार आहे. कोणाकोणाला काजू शेक आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हा जो माझा व्हिडिओ आहे ना तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघत आहेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला खरंच माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे मी ज्या रोज रेसिपी अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला माझ्या रोज रेसिपी बघण्यात येतील. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.